जंगी कार्यक्रम तुम्ही शुभारंभाचा घेताय, कसं आव्हान असणार? माझ्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा हा क्षण आहे. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येत आहेत आणि मी जे स्वप्न 2005 आणि 2006 मध्ये बघितलं होतं ते स्वप्नवत माझं या ठिकाणी आता स्वप्न माझं पूर्ण होतंय. आणि माझ्या तमाम मला जे मानणारे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं. उद्या परवा बरं का. मी वाढदिवसही यावर्षी संतोष देशमुखमुळे केलेला नाही. इलेक्शन झाल्याच्या नंतर संतोष देशमुखच्या खून प्रकरणामुळं मला सगळीकडे पळावं लागले. माझं सगळ्या जनतेपर्यंत जाणं झालं नाही. परंतु आष्टी मतदारसंघातील तमाम माझे मित्र, आष्टी मतदारसंघाच्या बाहेरील सुद्धा काही मित्र आहेत माझे, मला मानणारे काही दोस्त वगैरे आहेत, त्या सगळ्यांना मला मानणारा जे कोणी माणूस असेल त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की 5 तारखेला सुरेश धसची इज्जत वाढवण्यासाठी 100% आपण यावं. आणि मुख्यमंत्री पहिल्यांदा येत आहेत, त्यांचं जल्लोषात स्वागत आम्हाला सर्वांना करायचंय. म्हणून जनतेने मोठ्या प्रचंड, कारण इथं 65,000 खुर्ची आम्ही टाकली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आम्ही जास्तीत जास्त उभा राहायला सुद्धा प्रचंड जागा आहे, खाली बसायला जागा आहे. म्हणून 5/2/2025 परवा सकाळी 11:30 वाजता सर्वांनी आमच्या खुंटेफळ साठवण तलावावर यावं अशा प्रकारची विनंती आहे. 1 लाख लोक या मंडपात बसतील अशी नियोजन तुम्ही केलेलं आहे. 1,41,000 मतांनी या मतदारसंघात तुम्ही निवडून आलात. जिल्ह्यात आता तुम्हाला मानतेत, राज्यात आता मानतेत. आता कशा पद्धतीचं हे तयारी? हे बघा, मानणारे सर्वच लोक राज्याबाहेरील थोडेच येतील, पण आसपासचे जे लोक आहेत, मी काय लय मोठा माणूस नाही, 3.25 तालुक्याचा मी आमदार आहे, पण माझी 3.25 तालुक्यातल्या लोकांच्या वरती एवढी पकड आहे की तुम्ही म्हणताय तो आकडापर्यंत नाही. मी म्हणत नाही 1 लाख, पण 75,000च्या पुढे लोक 100% इथे येतील. थँक्यू. ओके, थँक्यू. मला बाहेरचा फॅन फॉलोइंग काय करायचं?